प्रॅक्टिकल आहे ते आहे डार्ट. डार्टचा पहिला प्रकार आपण बघतो आहे प्लेन डार्ट, यालाच हाफ डार्ट असे पण म्हटले जाते. कपड्यावरती ब्लाऊजला, बॅक साईडला, कटोरीला अशा ठिकाणी हे डार्ट घेतले जातात. डार्टची लांबी आपण साधारणतः 10 सेमी लांबीचा आपण डार्ट घेऊया. इथे जिथे आपल्याला डार्ट घ्यायचा आहे तिथे आपण 10 सेमी अंतराची लाईन घेतली आहे. हा एक ए पॉईंट घेतला आणि त्यानंतर हा दुसरा बी पॉईंट घेतला आहे. त्यानंतर ह्या पॉईंटवर आपण अशी घडी घालणार आहोत. घडी घातल्यानंतरून साधारणतः 1 सेमी अंतरावर 1 ते 1.5 सेमी अंतरावर आपल्याला मार्क करायचं आहे. त्यानंतर पहिला या पॉईंटला नाव दिलं सी आणि बी. हा पॉईंट आपण जोडून घेतोय. त्यानंतर आपल्या मशीनवरती सी या प्रकारे हा प्लेन डार्ट तयार झाला आहे. त्यानंतर ह्या डार्टला इथे थोडासा आपण कट देऊया आणि त्यानंतर हा डार्ट असा ओपन करायचा आणि इथे प्रेस करून घ्यायची. हा अशा प्रकारे सिंगल पॉइंटेड हा डार्ट तयार झालेला आहे. डार्टचा जो प्रकार आहे डबल पॉइंटेड डार्ट, यासाठी आपल्याला सर्वप्रथम ए आणि बी असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ही आपण एक ए आणि बी, हा ए हा बी मार्किंग केलं आहे आणि या लाईनचा मध्य आपण घेऊया. म्हणजे इथे मध्य घेतला आहे आणि मध्याच्या साईडला 1.5 सेमी किंवा 1 ते 1.5 सेमी अंतर आपण मार्क करायचं आणि इथे सी हा पॉईंट घेतला. त्यानंतर डबल पॉइंटेड म्हणजे इथे आणि इथे 2 पॉईंट येणारे. या प्रकारचा जो डार्ट असतो ना, हा पंजाबी ड्रेसला बॅक साईडला केला जातो. इथे ए आणि बी पॉईंटला आपण घडी घेतली. त्यानंतरून आपल्याला ए, सी आणि बी असे आपल्याला जोडायचे आहे. त्यासाठी आपल्याला स्टार्ट इथे जिथे आपण स्टार्ट केलेलं आहे तिथे थोडंसं लॉक करायचं. त्यानंतर तिरकं शिवत सी या पॉईंटवर यायचं आहे आणि त्यानंतरून सी हा पॉईंट टर्न करून बीकडे यायचं आहे आणि बी या पॉईंटला पुन्हा लॉक करायचं आहे, जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही. त्यानंतर सी इथे हलकासा आपल्याला कट द्यायचा आहे. हा डबल पॉइंटेड डार्ट आहे. इकडे एक पॉईंट आहे आणि इकडे एक पॉईंट आहे आणि अशा पद्धतीने हा डबल पॉइंटेड डार्ट तयार झाला आहे. कमरेवरती बॅक साईडला पंजाबी ड्रेसच्या फिटिंगसाठी किंवा वन पीस ए लाईन फ्रॉक असेल त्याच्या फिटिंगसाठी या प्रकारचा डार्ट बनवला जातो. पुढचा जो डार्टचा प्रकार आहे फ्रेंच डार्ट. हा मद्रासी चोलीकट ब्लाऊजला अल्पशा प्रमाणात जेव्हा आपल्याला फिटिंग पाहिजे असेल तेव्हा या प्रकारचा डार्ट घेतला जातो. तर इथे डार्ट घेण्यासाठी मी 13 सेमी लांबीची तिरकस अशी रेषा आखते आणि त्या रेषेवरती आपल्याला हा ए पॉईंट आणि बी पॉईंट घ्यायचा आहे व ह्या तिरकस रेषेवरती आपल्याला अशी घडी घ्यायची आणि ह्या तिरक्या लाईनला आपल्याला साधारण अर्धा सेमी अंतरावरून ए पॉईंटपासून शिवणार आहोत आपण. तर बी पॉईंटपर्यंत किनारीने शिवून इथे आपण लॉक केलं आहे आणि ही आपली फ्रेंच डार्ट हा आपला तयार झाला आहे. तर हा डार्ट व्यवस्थित राहण्यासाठी इथे हलकेसे आपण थोडे थोडे कट देऊया, त्यामुळे कपडा जास्त खेचल्यासारखा वाटणार नाही. हा आहे फ्रेंच डार्ट.